प्रिया लोकांनो, मी तुम्हाला येशूच्या नावाने शुभेच्छा देतो। माझ्या मागे एक अक्षर दिसतंय का ते पाहताय का? मिरी असं लिहिलंय का? MIR आहे। हा एका शहराचं नाव आहे। मलेशियामधल्या पूर्व मलेशियामधील सारावाक नावाच्या राज्यात असलेलं एक शहर आहे हे। या शहरात एक डोंगर आहे आणि मी त्या डोंगरावर उभा राहूनच तुमच्याशी बोलत आहे। या शहरात ज्या डोंगरावर उभा राहून मी बोलतो आहे तिथेच 1909 साली प्रथमच तेल असल्याचं शोध लागलं। तेव्हा 2 कॅनेडियन अभियंते आले होते आणि त्यांनी या डोंगरात तेल आहे हे शोधून काढलं। सामान्यतः तेल हे सपाट भूभागांमध्ये, वाळवंटांमध्ये किंवा समुद्राच्या तळाशी खोल समुद्रात आढळतं। डोंगरात तेल असणं ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे। सर्वप्रथम डोंगरात तेल इथेच सापडलं असं सांगितलं जातं। या तेलाच्या शोधानंतरच मलेशिया देश समृद्धीकडे वळला। हे मिरी नावाचं एक शहर आहे। या शहरात 1973 साली एक जागृती आली आणि अनेक लोक मोठ्या प्रमाणात उद्धार पावले। आजही या शहरात 50% पेक्षा जास्त लोक ख्रिश्चन आहेत। अनेक लोक उद्धार पावले असून अनेक चर्चेस निर्माण झालेलं पाहायला मिळतं। म्हणून हे शहर एक जागृतीसाठी देवाने निवडलेलं शहर आहे, एक जागृती घडवून आणलेलं शहर। आता देखील लोक पुढच्या एका महान जागृतीसाठी प्रार्थना करत आहेत। ठीक आहे, या शहरातून तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होतोय। प्रभूने माझ्यासाठी कोणतं वचन ठेवलं आहे असं तुम्ही विचारताय का? विलापगीत अध्याय 3 वचन 22। ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो। त्याची करुणा कधी संपणारी आहे। आपण नष्टन होता टिकून आहोत याचा विचार करून पहा। आपल्याला हानी पोहोचवू शकणाऱ्या कितीतरी प्रकारच्या संकटांनी आपण वेढलेले आहोत। नैसर्गिक आपत्तींचा धोका आहे आणि डोळ्यांना दिसणाऱ्या सैतानामुळे निर्माण होणारा धोका देखील आहे। दुष्ट माणसांमुळे निर्माण होणारा धोका आहे। आपल्याला नष्ट करण्याचा विचार करणारे, त्यासाठी योजना आखणारे आणि कृती करणारे लोक सगळे आपल्या आजूबाजूलाच आहेत। अशा सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपण नष्टन होता सुरक्षितपणे आहोत असं तुम्हाला कसं वाटतं? देवाची कृपा, आपण पूर्णपणे नष्टन होता आजपर्यंत टिकून आहोत याचं कारण म्हणजे देवाची कृपा। दररोज त्यासाठी प्रभूची स्तुती करायला हवी। प्रभू, इतक्या त्रास, क्लेश आणि विरोधांच्या मध्ये, मला वाईट करणाऱ्या लोकांच्या मध्येही तुम्ही मला सुरक्षित ठेवत आहात, त्यासाठी धन्यवाद असं म्हणत प्रभूची स्तुती करायला हवी। त्याच्या करुणेला कधीच अंत नाही। तो आपल्यावर दयाळू असलेला एक चांगला पिता आहे। असं कधीच म्हणणार नाही की बस इतकंच पुरे, मी आता थांबतो, शक्य नाही। तो शेवट करुणेने आपल्यावर दया करतच राहतो। थोडा विचार करून बघा, जर आपल्या पापांसाठी शिक्षा दिली असती तर कोण टिकून राहू शकलं असतं असं तुम्हाला वाटतं का? आपण तर नष्टच झालो असतो। मग पाप करूनही आपण नष्ट का होत नाही याचे कारण काय आहे? त्याची दया आपल्याला याची जाणीव करून देते, आपल्या चुका सुधारते आणि मार्गदर्शन करते। अरे चुकणाया मुली, तो सत्य जाणवून देतो आणि त्याच्या अपार करुणेप्रमाणे मार्गदर्शन करतो। ही करुणाच खूप महत्वाची आहे। आपल्याला त्याची करुणा मिळाली पाहिजे आणि ती करुणा मिळवायची असेल तर नम्र व्हावं लागेल। जितका आपण नम्र राहू तितका तो आपल्यावर करुणा दाखवत राहील। अहंकाराला कधीही जागा देऊ नका। सदैव प्रभूच्या सभेत जाऊन म्हणावं, हे सर्व तुझी कृपा, तुझी करुणा आहे। मी आज जिवंत आहे हे तुझ्या कृपेने आणि करुणेनेच आहे। प्रभू, मला असं एक कुटुंब, अशी एक जीवनशैली, माझं काम, हे सगळं तुझीच करुणा आहे। प्रभूच्या सत्यस्तुती करत राहा, त्याला कधीच अंत नाही, कारण प्रभू आपल्यावर अखंड करुणा दाखवतच राहतो। ही करुणाच कारण आहे की आपण आजपर्यंत जिवंत आहोत, हे आज आपल्या मनात ठसवून घ्यायला हवं। विसरू नका, बरोबर ना? आता मी प्रभूला उद्देशून बोलणार आहे। प्रभू, मी नष्टन होता टिकून आहे याचं कारण तुझी कृपाच आहे। तू माझ्यावर कृपा दाखवली नसती तर मी कधीच नष्ट झालो असतो। तू म्हणालास की तुझ्या करुणेला कधीच अंत नाही। तुझी करुणा माझ्यावर दररोज असावी, माझ्या कुटुंबावर असावी, असं म्हणून एक प्रार्थना कराल का? आज एक बदल घडणार आहे। तुम्ही ज्याला घाबरत आहात तेच प्रभू पूर्णपणे उलटवून टाकतील।
त्याच्या अपार करुणेमुळे तो तुमच्यावर उपकार करील. आज एक चमत्कार घडणार आहे. तुमच्या चमत्काराची अपेक्षा ठेवा. प्रभूची करुणा तुमच्यासाठी चमत्कार घडवेल. प्रभू, मी विश्वास ठेवतो, तू मला दया दाखवायला नेहमीच तयार असतोस. मी शुद्ध नाही, पण तुझी कृपा माझ्यावर आहे. आज मला या कार्यात चमत्कार घडावा लागेल. येशूच्या नावाने. आमेन, आमेन.